हाय. यामुळेच मला ना शॉपिंग करायचा खूप कंटाळा येतोय आणि शॉपिंग करायची इच्छाही होत नाही. का ते पुढे सांगतेच. पण त्याआधी ना जेव्हापासून झुडिओची ओपनिंग झाली आहे तेव्हापासून आम्ही फक्त 2च वेळेस झुडिओला आलेलो होतो. म्हटलं चला आज फेरफटका मारण्यासाठी बाहेर निघालोच आहोत तर झुडिओलाच जाऊन येऊया. म्हणून झुडिओसाठी बाहेर आलो. फार नाही उगाच टिपिकल शॉपिंग हे करायची होती. शॉपिंग म्हणून नाही तर फेरफटका मारण्यासाठीच आलो होतो. पण आलोच आहोत तर काहीतरी खरेदी करणारच आपण. ड्रेसेस पाहिले. मला काही एवढे ड्रेसेस व्यवस्थित वाटले नाहीत. त्यानंतर मला एक चप्पल घ्यायची होती तीसुद्धा पाहिली आणि मला एक चप्पल आवडली तीही मी घेतली. पुढे कोणती घेतली तुमच्यासोबत शेअर करतेच. ही वाली जी मी आत्ता पायात घातलेली आहे तीच वाली घेतली कारण ती खूप छान होती आणि एकदम अशी फंक्शनली वाटत होती, जेणेकरून आपण कधीही कुठल्याही छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी ती सफिशियंट आहे, खूप छान आहे म्हणून ती घेतली. त्यानंतर आम्ही अगस्तीसाठी ड्रेस पाहायला गेलो आणि याची इतकी मस्ती सुरू होती. याच कारणासाठी मला कुठेही जायची इच्छा होत नाही शॉपिंग करण्यासाठी. कारण कुठेही शॉपिंग करण्यासाठी गेलं की शॉपिंग काही होत नाही, पण याच्याकडेच लक्ष ठेवावं लागतं. याच्याकडे लक्ष नाही ठेवलं की हा दुसरंच काही तो कुठाने करत राहतो. हे बघा आताही त्याचा किती आगाऊपणा सुरू आहे. खूप आगाऊ झालाय खूप, म्हणजे त्याच्या एवढे मुलं दिसले की मग तर बसच बाबा. नंतर काय एक चप्पल घेतली आणि लिफ्टमधनं बाहेर आलो तर त्याला स्वतःलाच लिफ्टचं बटन दाबायचं होतं, बाहेर यायचं होतं. नंतर झुडिओच्या बाहेर आलो तर असा तो गाडीकडे पळत होता की नको रे बाबा आता बस झाली. जसं का किती थकला की हा असा पळतोय असा धिंगाणा करतोय, ऐकतच नाहीये. चला ज्यांचे ज्यांचे लहान मुलं आहेत ते रिलेट करतील. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.